नमस्कार, मी LIC एजंट पोपटराव धायगुडे। आज आपण चालण्याच्या बाबतीत एक छोटासा व्हिडिओ बनवूया। हा किती निसर्गरम्य, सुंदर आणि स्वच्छ परिसर आहे। हा आहे आळंदी पंढरपूर रोड। या रोडनं आपण जर चालायचं ठरवलं तर वाहनं खूप स्पीडने येतात, म्हणजे 100पेक्षा स्पीड जास्त असतं। माझं मत आहे एकतर आपण सर्व्हिस रोडनं, म्हणजे हा जो रोड बाजूला आलेला आहे, हा जो समोर आहे तो, त्या रोडनं चालावं असं माझं मत आहे। पण अजून जर आपल्याला मेन रोडनं, म्हणजे ह्या रोडनं जर चालायचं असेल, हा रोड जो माझ्या बोटासमोर दिसतोय तो, ह्या रोडनं चालायचं असेल तर वाहनं इकडून येत आहेत, इकडून म्हणजे ह्या रोडनं येत आहेत, तर आपण असं म्हणजे वाहनांच्या विरुद्ध दिशेने चालावं असं माझं मत आहे। समजा वाहनं ह्या बाजूनं आली, इकडून आली, म्हणजे ह्या बाजूनं येत असतील तर त्या बाजूनं वाहनं येत असताना आपण असं म्हणजे त्या बाजूनं असं चालत जावं असं माझं मत आहे। बाकी रोडवर चालताना नेहमी सर्व्हिस रोडनं चालावं। खूप सारे ॲक्सिडेंट घडलेले आहेत रोडला आणि माणूस जीवानिशी जातो। त्यामुळं चालणं सेफेस्ट रोडनंच करावं, सर्व्हिस रोडनं, अथवा जे तुम्हाला सोयीस्कर रोड असतील त्याच रोडनं करावं। हा रोड इतका छान आणि सुंदर बनवलेला आहे आणि एवढी फुलं मस्त आहेत की माइंड ब्लोईंग। आपल्याला वाटलंही नव्हतं की स्वप्नात असे रोड आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात किंवा लोणंदसारख्या ठिकाणी तयार होतील। त्यामुळं मी भारत सरकारचा खूप खूप आभारी आहे आणि त्यांनी आम्हाला ह्या रोडचा उपभोग घेण्याची जी क्षमता दिली किंवा उपभोग घेण्याचं जे स्वातंत्र्य दिलं आहे त्याबद्दलही मी आपला खूप खूप आभारी आहे। त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला रोडनं चालायचं असेल तर वाहनं जर तुमच्या उजव्या बाजूने येत असतील तर उजव्या बाजूनच चाला, वाहनं जर तुमच्या डाव्या बाजूनं येत असतील तर डाव्या बाजूनं चाला। म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण बघूया, समोरून वाहन येतं आहे तर आपण त्याच्याबरोबर असं सरळ चाललो तर आपल्याला सोयीस्कर पडेल। धन्यवाद।